सांचे पप्पा ते खाल्या वाड्यातली सोनी नाही काय तरी काय की फ्रीज घेतल्या आता आपण बी फ्रीज घेऊ की. हा खिशात नाही दमडी बाजारला निघाली शेंबडी म्हण. माझ्याकडे काय पैशाचं झाड आहे काय? त्याच्याकडे पैसे आहेत का घेतले असतील? नाही माय तरी काय की हप्त्यावर घेतल्या आता. बाबा EMI वर माझं फोन घेतलं तेव्हा मला किती पेनल्टी चार्जेस आणि बाउन्स चार्जेस लागल्यात माहित आहे की? तू का माय मी तुम्हाला सांगलं नव्हतं की मागच्या महिन्यामध्ये EMI लोन अकाउंटवर एक्स्ट्रा पैसे ठेवा म्हणून. तू त्याच्या पाय तुम्हाला ते नोटीस आली या. हा बरोबर ठेवायचं होय अकाउंटवर पैसे, पण काय करू अडचण होती खर्चून गेले पैसे. हा तुमच्या असल्या वागण्याला तर लेंडरनं तुमच्या अकाउंट मध्ये पैसे काढले आणि तुम्हाला पेनाल्टी चार्जेस लागली या. का होय पेनल्टी चार्जेस का होईल हे बाउन्स का होय? ECS बाउन्स झालं कारण तुमच्या अकाउंट मध्ये पैसे नव्हते आणि त्याच्यामुळे लेंडरला एक्स्ट्रा काम करावं लागलं. त्यामुळे पेनाल्टी बाउन्स चार्जेस लागले आणि ECS पुन्हा ऍक्टिव्हेट करायचा आहे म्हणून त्याचे पण चार्जेस लागले. मग आता करू तर करू काय आहे तूच सांग बरं. पहिले तर तुम्ही तुमचा दिमाग वापरा आणि EMI ड्यू डेटच्या अगोदर तुमच्या अकाउंटवर पैसे जमा ठेवा. नाहीतर तेच होते बाउन्स चार्जेस आणि पेनाल्टी चार्जेस. बरं बाबा ह्याच्या पुढून जरा काळजी घेतो ठेवतो.